हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या चॅनलवर न्यू ब्लॉगमध्ये. संक्रांत दिवशीचा हा ब्लॉग आहे. टाकायला थोडा लेट झाला मला. ॲक्च्युली काल अपलोड करायचं होतं, सो राहूनच गेलं. बघू शकता डाळ छान शिजवून घेतलेला आहे आणि इकडं छान अशी कट्टाच्या आमटीची तयार केलेली आहे. मसाले तुम्ही बघू शकता किती येण्यात. हे गोळ मी सुरीच्या साह्यानं खिसून घेणार आहे आणि लसूण, कढीपत्ता, गरम मसाला, 2 प्रकारचे गरम मसाले आहेत. हळद, लाल तिखट, शिमला मिरची, लाल पावडर, जिरे, मोहरी, मीठ वगैरे आणि इथं कटचं पाणी काढलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि छान आमटी होते त्या कटची आणि सोबतच मी खोबरसुद्धा घेतलेलं आहे आणि टमॅटोसुद्धा. आणि आता हे बघू शकता डाळचं सगळं पाणी नितळून काढलेलं आहे आणि ह्या वाटीनं मी 2.5 वाटी डाळ घेतलेलं, सो 2 वाटी इथं मी गूळ खिसून घेतलेला आहे. आता हे आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे डाळीमध्ये आणि हे छान सगळं घडवून घ्यायचं आहे, म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. डाळ आणि गूळ सगळं मिक्स झालं पाहिजे, कंटिन्यू असं हलवायचं आहे आणि लागणार नाही खाली आणि करपणार नाही ह्याची दक्षता घ्यायचं. हे हॉकिंगचं कुकर असल्यामुळं लवकर करपत नाही आणि शक्यतो मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेते आणि बऱ्यापैकी आता सगळे तसेच करतात. हे बघा असं पातळ होतं आधी स्टार्टिंगला ते सगळं डाळ आणि गूळ आणि नंतर मग असं जाडसर होत येतं. आपल्याला समजतं जाड झाल्यानंतर कितपत जाड होतं ते. बघू शकता आता ते झालेलं आहे घट्ट आणि डाळ एकदम छान मस्त शिजलेली, त्यामुळं पुरण करताना अजिबात दमवलं नाही, काही नाही. आणि बघू शकता तुम्ही असं मऊपणा पण आलेला आहे डाळीला, म्हणजे अखंड डाळ दिसत नाही आहे. आणि हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पळीनं असं खाप मारायचं आहे. बघा हे असं व्यवस्थित पसरवायचं आहे. गरम आहे असे खाप मारलं ना वाफ पटकन निघून जाते आणि पुरण पटकन थंड व्हायला मदत होते आपल्याला. बघू शकता. गॅसकडं प्लीज दुर्लक्ष करा, कारण सण असल्यामुळं सकाळी ओटा मी स्वच्छ करून घेतला, फक्त गॅसवरूनच थोडंसं क्लीन केलं, जास्त क्लीन केलं नव्हतं. आता इथं मी कट्टाची आमटी करून घेणार आहे. टमॅटो बारीक चिरलेला आहे, कोथिंबीर पण घेतलेला आहे, सोबतच खोबरसुद्धा खिसून घेतलेलं आहे. बघू शकता. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्येच आपल्याला खिसलेलं खोबर घालायचं आहे आणि टमॅटोसुद्धा घालायचं आहे. म्हणजे टमॅटो छान मऊ होईपर्यंतच आपल्याला टमॅटो आणि खोबर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. टमॅटोही मऊ झालेला आहे आणि खोबर पण छान भाजलं गेलेलं आहे. आणि आता हे सगळे मसाले मला ह्यामध्ये घालायचे. बघू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतं हे कट्टाचं आमटी. आधीमध्ये करून खाल्लं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नसतं. 1 वाटी डाळ जरी तुम्ही शिजवून घेतला आणि छान असं मिक्स पुरण केला तरी चालते. आणि मी 1 वाटी पुरण काढून ठेवलं आहे बाजूला बारीक करून, ते पुरणसुद्धा आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे. जर तुम्हाला ते डाळीचं पाणी खूपच पातळ वाटत असेल तर दुसरं काही त्यामध्ये घालायचं नाही, करायचं नाही. पुरणच आपल्याला एक थोडंसं घ्यायचं आहे. बघू शकता. आता हे कट्टाचं पाणी आहे, आता हे मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. मसाला छान भाजला गेलेला आहे, वास तर अप्रतिम येत होता. बघू शकता तुम्ही. आता थोडंसं गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि छान कट येईपर्यंत एक उकळी घ्यायची आहे. बघू शकता वरती आता बघू किती छान मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे. छान असं कट यायला लागतो मग. आणि आता कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीनं जर तुम्ही कट्टाची आमटी केलात तर खूप छान लागतं. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कट्टाची आमटी केली जाते. मी ज्या पद्धतीनं करते ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे, शेअर केलेलं आहे. फ्रेंड्स, कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आता छान उकळी आलेली आहे, बघू शकता. एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला. किती छान असं कट आलेलं आहे आपल्या आमटीला. आता आमटी तर आपली तयार झालेली आहे. आता इथं मी पीठ चाळून घेते पोळ्यांच्यासाठी आणि मी साधाच राईस करणार आहे, कारण सगळं तेलकट म्हटलं तर नंतर मग ॲसिडिटीचा प्रॉब्लेम चालू होतो, मुलांना असू दे किंवा घरातल्यांना असू दे. त्यामुळं साधा भात लावणार आहे. आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लोकवनचं, त्यामुळे थोडंसं मीठ घातले, हळद घातले आणि 1-2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातल्यामुळं काय होतं, छान कणिकचं बाइंडिंग छान होतं, पोळ्या फाटत नाहीत, मस्त अशी छान पोळ्या तयार होतात. आणि ह्यामध्ये मैदा ॲड करायची मग गरजच भासत नाही आपल्याला. आणि जास्त पण लूज मळायचं नाही, जास्त पण घट्ट मळायचं नाही. मी दाखवल्याप्रमाणे बघू शकता हाताला सुद्धा कणिक जास्त लागलं नाही तेल घालून मळल्यामुळं. जास्त तेल घालायचं नाही, अगदी 2 चमचे म्हटलं तर तुपाचा चमचा असतो तेवढं घातलं तरी बास होतं. आता आपलं कणिक इथं मळून झालेलं आहे. आता वरून परत आणि तेल लावून
ठेवून द्यायचं आहे एक अर्धा तास तरी, म्हणजे इकडं माझं पुरण तयार होईपर्यंत म्हणजे छान पीठ भिजलं जातं. तेल लावून परत असं हे मळून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे. आता इथं मी कढई घेतली आहे, तुम्ही पातेलसुद्धा घेऊ शकता किंवा पुरण बारीक करायचं जर तुमच्याजवळ मशीन असेल तर तेही चालतं फ्रेंड्स, काहीच हरकत नाही. हे माझ्याजवळ असं जाळी होतं, मी हातानंच असं त्यामध्ये हे करतो. तुम्ही लोटका किंवा तांब्या म्हणतात किंवा डिचकी म्हणतात, त्याच्या सहाय्यानं तुम्ही असं दाबून फिरवून पुरण असं केला तरी चालतं. मला हातानं सवय आहे त्यामुळे मी हातानंच चाळणीवर असं फिरवून घेते. पुरण छान मऊ पडतो, जरी काही त्यामध्ये असेल तरी ते निघून जातं, वरती जाळीमध्ये राहतं. ह्यामध्ये फ्रेंड्स मी डाळ शिजवायला ठेवतानाच वेलदोडं घातलं होतं 3. हे बघा किती छान मऊ असं आपला गोळा किती छान तयार होतो बघा पुरणाचा. म्हणजे डाळ आणि गुळाचं मेजरमेंट अगदी बरोबर झालेलं आहे, चुकलेलं नाही आहे, त्यामुळे पुरण छान तयार होते. अशाच पद्धतीनं सगळं पुरण आता मी तयार करून घेतलेलं आहे बघा. मस्त असं आपला पुरण तयार झालेला आहे. आता हे एवढं भरपूर पुरण तयार झाले, 7 ते 8 पोळ्या म्हटलं तर बास होतात घरी, कारण आम्ही मोठी माणसं खाणारे 3 आहेत आणि लहान मुलं असल्यामुळे ते अर्धा अर्धा खातात, त्यामुळे 7 ते 8 पोळ्या मला बास होतात. परत मी संध्याकाळी आणि गरम पोळ्या करते, त्यामुळे पुरण मला 2 टाईम गरमागरम पोळ्या होत्यात खायच्या वेळी. हे बघा कपड्यामध्ये त्याच्या खिशामध्ये ना बदाम अडकलेला, सो बदाम मशीनमध्ये फिरून येऊन डोअरला थांबलाय, तर त्याला ते बदाम काढायचं आहे. आणि इकडं माझ्या लेकीनं काम सोपं केलेलं आहे, रांगोळी काढून. खूप छान रांगोळी काढली ती. मम्मा तू स्वयंपाक करतेस तर मी रांगोळी काढून घेते, तुझं थोडंसं मी काम हलकं करते म्हणाली. आता बघू शकता बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. फक्त आता मला पोळ्या करायच्या आहेत आणि राईस लावून घ्यायचा आहे कुकर. बघू शकता किती छान मस्त कट आला आहे, बघूनच लगे खायची इच्छा होते. आणि आता इथं बेसिक सगळं आवरलेलं आहे. इकडं कुकर पण लावून घेतला मी आणि आता इथं पापड तळून घेणार आहे. भजी वगैरे काहीच करणार नाही, कारण सगळंच तेलकट म्हटलं तर नको होतं मग ते. बघू शकता तेल छान तापलेला, त्यामुळं पटपट मी आता पापड तळून घेते. सणाला पापड नाही तर मग दुसरं काहीच नाही, पापड तर पाहिजेच जेवणात सणाच्या वेळी. मस्तपैकी असं. जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. अशा छान मस्त डेली ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील, त्यासोबत माझे रेसिपीसुद्धा पाहायला मिळतील ब्लॉगच्या सोबतच. बघू शकता किती छान पापड तळून झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यामुळं. आणि आता इथं मी पाणी ठेवले, 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी गरम करायला, आणि हे गुळ असे खिसून घेतले. ह्याला गुळवणी किंवा बेलदारी म्हणतात. कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे बेलदारी हा शब्द तोंडात मुरला आहे आमच्या. ॲक्च्युली ह्याला गुळवणी म्हणतात, गुळाचं पाक म्हणतात. साखरेचं सुद्धा करतात आणि गुळाचं सुद्धा करतात. ॲक्च्युली आमच्याकडे गुळाचं करतात. पोळी म्हणजे आमटीसोबत किंवा दुसऱ्या कशासोबत खायचं नसतं म्हणतात. जे आता गुळाचं पाणी केलं गुळवणी त्याच्यासोबतच खाल्लं जातं पोळी, त्यामुळं ते करावंच लागतं. आता इथं बघू शकता, पहिला जर तुम्ही नवीन स्टार्टिंग असाल, म्हणजे पोळ्या तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही कणकेचं प्रमाण जास्त घ्या आणि पुरण थोडंसं कमी घ्या. आणि जर तुम्हाला सवय असेल तर मग कणिक कमी आणि पुरण जास्त घ्यायचं, म्हणजे पोळ्या छान होतात. आणि असं पाटाला प्लॅस्टिक घातला ना तुम्ही, कोणतंही पातळ असू दे किंवा जाड असू दे, तर म्हणजे पोळ्या फाटणार नाहीत आणि चिटकणार नाहीत आणि पटपट म्हणजे असं लाटल्या जातात. बघू शकता अगदी पटपट होऊन जातात आणि करपणार सुद्धा नाही, तर व्यवस्थित लक्ष ठेवून जर केलं तर. मला सवय आहे असं करून. तेलाच्या पोळ्यांचं सुद्धा मी एकदा तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवीन. तेलाच्या पोळ्यासुद्धा खूप छान होतात, मी अधूनमधून करत असते. पण नेमकं ते तेलाची पोळ्या करतो त्यावेळी व्हिडिओ करायचाच मला ध्यानात म्हणजे लक्षात राहतच नाही, कुठल्या तर कामात असतेच किंवा काहीतरी डोक्यात असतंच प्रत्येकाच्या. बघू शकता किती छान मस्त आपली पोळी फुगलेली आहे. आता बऱ्यापैकी पोळ्या करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. माझं जराही कुठंही पोळी फाटलेलं नाही आहे, दोन्ही साईडनं बघू शकता. लाटणं असं फिरवायचं की पोळी पण पाटावर गोल फिरली जाते आणि आपल्याला पलटायला सुद्धा लागत नाही. बघू शकता किती छान अशी पोळी आपली मोठी पातळ झालेली आहे, तवा भरून असा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं जर डाळीचं आणि गुळाचं प्रमाण ठेवलात आणि कणिक जर अशा पद्धतीनं मळला तर तुमचे सुद्धा पोळ्या फुटणार नाहीत आणि छान मस्त होतील, कोणालाही बघितल्या क्षणीच आवडतील. बघू शकता किती छान मस्त आपल्या पोळ्या तयार होत आहेत. आता इथं मी जेवणासाठी म्हणजे नैवेद्यासाठी ताट लावते. इथं एका वाटीत आमटी घेतली आणि जे गुळवणी केली होती ते घेतलेलं आहे. आता त्यामध्ये दूध घालायचं आहे आपल्याला थोडंसं. हे बघा दूध घातल्यानंतर असं रंग येतो, म्हणजे ते
स्ट्रक्चर बदलतं. आता इथं पापड लावलेला आहे साईडला आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधाच भात केला आहे मी. मसाला भात वगैरे करतात पण मला टाईम खूप झालेला स्वयंपाक करायला आणि 2 पोळ्या लावलेल्या आहेत. बघू शकता किती छान मस्त ताट झाले. आणि माझ्या मुलगीची रांगोळी काढून सुद्धा रेडी आहे. नक्की सांगा कशी झाली. आणि संध्याकाळी बघू शकता पतंग आणलेलं, सो पतंग सोबत किती छान मस्त ते एन्जॉय करतायत. थँक्यू.